गुड मॉर्निंग व्ह्यूअर्स, डिवाइन टाईम विथ निकीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज सर्वप्रथम ज्यांचा वाढदिवस आहे, विश यू अ व्हेरी हॅपी अँड ब्लेस्ड बर्थडे. हा वाढदिवस तुम्हा सगळ्यांना सुखासमाधानाचा जाओ. तर पाहूया आपण गायडेड मेसेज आपल्याला युनिवर्सचे एंजल्सचे काय आहेत. आज मॉर्निंग एनर्जी, करंट एनर्जी काय राहणार आहे. एंजल्स, डिवाइन एनर्जीज, स्पिरिट गाईड्स प्लीज गाईड करा. युनिवर्स, मदर गाया, मदर नेचर प्लीज गाईड करा. माझ्या व्ह्यूवर्सची करंट एनर्जीज काय आहे, मॉर्निंग एनर्जी काय आहे, तुमचा डिवाइन मेसेज काय आहे, प्लीज गाईड करा. मेसेजेस आलेले आहेत. राशी पाहूया आपण. युनिवर्स प्लीज गाईड करा. रास पाहूया आपण कोणती आलेली आहे. लिओ रास आहे. लिओ म्हणजे सिंह. लिओ रास, सिंह रास. जर कुठली डिप्रेशन असेल, कुठल्या टेन्शनमधनं जात असेल तर हा मंत्र जाप करा. ओम लक्ष्मये नमः. ओम लक्ष्मये नमः हा लिओ आणि लिओ म्हणजे सिंह राशीसाठीचा मंत्र आहे. डिवाइन टायमिंगमध्ये आज आपण युनिवर्सचा काय मेसेज आहे. समथिंग न्यू इज कमिंग. तुमच्या आयुष्यामध्ये समथिंग न्यू इज कमिंग हा गायडेड मेसेज आहे आपल्याला युनिवर्सचा, एंजल्सचा. दुसरा मेसेज पाहूया आपण. तुमच्या आयुष्यात काहीतरी नवीन वळण येत आहे. ब्राईट फ्युचर. युनिवर्सने आजचा मेसेज आपल्याला खूप आशीर्वादित केलेला आहे. एंजल्सने सांगितलेलं आहे आपल्याला आजचा आपला मेसेज खूप चांगला आहे. समथिंग न्यू इज कमिंग आणि ब्राईट फ्युचर आहे. युनिवर्स आणि एंजल्स आपल्याला गाईड करत आहे आपल्या आयुष्यामध्ये. आपण आता ज्या कुठल्या फेजमध्ये जात आहोत, पर्सनल म्हणा, मॅरिड लाईफ म्हणा, लव्ह लाईफ म्हणा, किंवा तुमचं जे काही आजारपण असेल, किंवा तुम्ही पुष्कळ काळ आजारी असाल, वर्ष, 2 वर्ष, 6 महिने, 8 महिने, 9 महिने, तर युनिवर्स इथे तुम्हाला उत्तम आरोग्य देत आहे. काहीतरी चांगलं तुमच्या जीवनामध्ये घडत आहे. तुम्हाला उत्तम आरोग्य भेटत आहे. तुमचं फ्युचर ब्राईट होत आहे. युनिवर्स तुम्हाला तुमच्या लाईफच्या ज्या कुठल्या फेजमध्ये तुम्ही आहात तिथे तुम्हाला युनिवर्स, एंजल्स गाईड करत आहेत. डिवाइन एनर्जीज गाईड करत आहेत आणि ते तुम्हाला सांगत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या तरी चांगल्या गोष्टी, सकारात्मक गोष्टी तुमच्या भविष्यामध्ये तुम्हाला युनिवर्स देऊ पाहतात. ज्या तुमच्या हितासाठी आहेत, त्या तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहे. ज्या टॉक्सिक गोष्टी आहेत त्या तुमच्या आयुष्यातनं युनिवर्स, एंजल्स काढणार आहेत. आणि ब्राईट फ्युचर आहे. तुमचं फ्युचर युनिवर्सने ब्लेस्ड केलं, सिक्युअर केलं आहे, अबंडंट केलं आहे. तर नेहमीच तुम्ही ग्रॅटिट्यूड शो करा आपल्या इष्टदेवतांना, युनिवर्सना, एंजल्सना. आणि आपल्याला जे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मदत करत असतात, आपले आईवडील म्हणा किंवा आपले जे कोण मेंटॉर्स आहेत लाईफमध्ये, त्या सगळ्यांना प्रत्येक गोष्टीसाठी ग्रॅटिट्यूड शो करा. नेहमी त्यांना थँक्स गिविंग द्या. होईल तितकं आपल्या हातातनं सकारात्मक गोष्टी करण्याचाच प्रयत्न करा. होईल तितकं दानपुण्य करण्याचा यथाशक्तीप्रमाणे नेहमी प्रयत्न करा. कारण युनिवर्सने आज खूप छान मेसेज आपल्याला दिला आहे. काहीतरी आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये युनिवर्स चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या फ्युचरसाठी, आपल्या प्रेझेंटसाठी युनिवर्सने प्रिझर्व करून ठेवली, ती आपल्याला तो देत आहे. आपल्या आयुष्यातल्या ज्या टॉक्सिक गोष्टी, ज्या आपल्याला नकारात्मककडे घेऊन जात आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यातनं युनिवर्स, एंजल्स काढत आहेत, ज्या आपल्यासाठी हानिकारक आहे. आणि आपलं फ्युचर जे आहे, भविष्य काळ जो आहे, तो युनिवर्सने, एंजल्सने आपल्याला सांगितलं तो खूप ब्राईट आहे, तो खूप सुंदर आहे, उत्तम आहे आणि फलदायी आहे. तर तुम्ही तुमच्या आयुष्याच्या आता ज्या फेजमध्ये असाल तर अजिबात तिथे काहीच घाई गडबड करू नका किंवा चुकीचा निर्णय कुठला घेऊच नका. युनिवर्सने तुम्हाला सांगितलं आहे खूप चांगलं तुमचं फ्युचर असणार आहे, तुमचं प्रेझेंट असणार आहे. पास्टचा जो काही मेंटल ट्रॉमा असेल तो तुमच्या आयुष्यातनं निघून जाणार आहे. आणि नक्की तुम्ही जर आजारी असाल तर तुम्हाला उत्तमातलं उत्तम आरोग्य भेटत आहे. तुमचं फ्युचर, जे काही दीर्घकाळाचा आजार असेल, मोठा आजार असेल, तो तुमचा पूर्णपणे बरा होत आहे आणि तुमचं फ्युचर ब्राईट असणार आहे. उत्तम आरोग्य भेटणार आहे. फलदायी जीवन राहणार आहे तुमचं. युनिवर्सचा हाच गायडेड मेसेज आहे. आयुष्यात नवीन नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये येणार आहेत. तर तुमची मॅरिड लाईफ जरी असेल, रोमॅन्टिक लाईफ असेल, तुम्ही सिंगल्स जरी असाल, ज्या कुठल्या गोष्टींची तुम्ही इच्छा आकांक्षा बाळगून आहात, ती योग्य वेळेस युनिवर्स तुम्हाला देणार आहे. आणि काहीतरी चांगलं तुमच्या जीवनामध्ये ते करणार आहेत. ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये युनिवर्सला नको असतील, ज्या टॉक्सिक असतील, त्याच तो तुमच्या आयुष्यातनं बाजूला करणार आहे. तर आपण कुठल्याच गोष्टींसाठी हट्ट नाही करायचा आहे. ज्या योग्य तेच तो परमात्मा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये देतो. ज्या नको असलेल्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला बाधाकारक होणार आहेत भविष्यामध्ये, त्याच तो काढून टाकत असतो. तर आपण फक्त ग्रॅटिट्यूड शो करायचं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला शिकायचं आहे. तर तुम्हाला आजचा दिवस
गायडेड मेसेज, ब्राईट फ्युचर आणि समथिंग न्यू इज कमिंगचं आहे. तर ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा. प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोला आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा. त्यांच्या पाया पडल्याशिवाय घरातनं बाहेर निघू नका आणि अनाथ गोरगरीब विधवांना आपल्या यथाशक्तीप्रमाणे नेहमी दैनंदिन दिवसांमध्ये मदत करत जावा. तुम्हाला आजचा दिवस नेहमी आशीर्वादाचा जाणार आहे आणि आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो. धन्यवाद.